कळमण तालुका उत्तर सोलापूर येथील शेतकरी राजाराम रामचंद्र बनसोडे यांनी छावा संघटनेचे ॲडव्होकेट योगेश नागनाथ पवार यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे भोंदूबाबा अशोक खरात व त्यांची पत्नी आणि अन्य व्यक्तींविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली आहे। सोलापूर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सर्व आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा छावा संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा छावाचे ॲडव्होकेट योगेश पवार यांनी दिला। याबाबत सविस्तर हकीकत अशी, तक्रारदार राजाराम बनसोडे हे गट क्रमांक 200/1 मधील 11 एकर 8 गुंठे शेतजमिनीचे मूळ मालक आहेत। भोंदूबाबा अशोक खरात यांचा ब्लॅक मनी व्हाईट करणारे नरखेड तालुका मोहोळ येथील शुक्राचार्य मारुती कोल्हाळ व रणजित ब्रह्मचारी कोल्हाळ यांनी 1.5 कोटी रुपयांचे आश्वासन देऊन नोव्हेंबर 2021 मध्ये सदर जमीन भोंदूबाबा अशोक खरात यांच्यासाठी अवघ्या 50 लाख रुपयात खरेदी केली। उर्वरित 1 कोटी रुपये सदरील जमीन अशोक खरात यांच्या नावावर झाल्यावर देतो असे सांगितले, परंतु जमीन नावे झाल्यावरही अशोक खरात आणि कोल्हाळ यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली। मार्च 2024 मध्ये रणजित कोल्हाळ याने ही जमीन अशोक कुमार एकनाथ खरात व कल्पना खरात यांना तब्बल 2,40,91,000 रुपयात विकली। खरेदी खतात शेतात 4-5 वर्षांची 2,000 डाळिंबाची झाडे, बोरवेल, विहीर, शेड, गोठा असल्याचा खोटा उल्लेख केला। प्रत्यक्षात जमिनीत कोणतीही फळबाग नाही। जमीन तक्रारदार मूळ मालकांच्या ताब्यात आहे। त्या जमिनीचे शासकीय बाजार मूल्य 79 लाख असताना तिप्पट किमतीने व्यवहार करून काळा पैसा पांढरा करण्याचा हा सुनियोजित कट असल्याचे तक्रारीत नमूद आहे। तसेच शक्तीपीठ महामार्गाच्या संपादनापोटी मिळणारे 8-10 कोटी रुपये हडपण्यासाठी 2,000 डाळिंब दाखवून नियोजनबद्ध कट रचण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। तसेच राजाराम बनसोडे यांनी पैशांची मागणी केली असता खरात व कोल्हाळ या आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली व जादूटोणा करून संसार उद्ध्वस्त करण्याची भीती घातली। भोंदूबाबाची दहशत व राजकीय वरदहस्त यामुळे बनसोडे यांनी तक्रार दिली नसल्याचे सांगितले। शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, कल्पना खरात, शुक्राचार्य कोल्हाळ, रणजित कोल्हाळ, रविकिरण नागणे, गणेश मलपे यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 420, 406, 467, 468, 471, 506, 120(ब)(34) तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 3(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मी राजाराम बनसोडे कळमण, माझी 11 एकर 8 गुंठ जमीन भोंदूबाबा खरात आणि कोल्हाळ सर या दोघांनी 1.5 कोटीला घेतलेली आहे। मला 50 लाख रुपये फक्त दिले ते आणि बाकीचे पैसे ते भोंदूबाबा अशोक खरातकडून आल्यावर देतो म्हणले, मला काय दिले नाहीत अजून। आणि आम्ही इतके दिवस गप्प का बसलो तर मला ते म्हणत होते जमीन त्यांना ऐकले तुमचं पैसे देऊन टाकतो, मला अजून काय पैसे दिले नाही। पैसे मागितल्यावरती भीती दावत होते ना, असं करायचे बाराबानकडे, तुझं असं होईल तसं होईल असं म्हणजे मला बोलत होते। आजपर्यंत आम्हाला काय पैसे दिलेले नाहीत आणि आज आम्ही DSP ऑफिसमध्ये गुन्हा नोंद करून आलेलो आहोत। आमच्या पैशाची मागणी केली, अगर आमची जमीन आम्हाला परत मिळावी, नाहीतर आमचे पैसे तर परत द्यावे, एवढी माझी विनंती आहे। आमची जी जमीन होती 11 एकर 8 गुंठ, त्या जमिनीमध्ये आमचा सुद्धा हिस्सा होता। तो व्यवहार 1.5 कोटीसाठी झालेला होता, पण 50 लाख रुपयेच त्यांनी आमच्या वडिलांना दिले। बाकीचे 1 कोटी आम्ही मागितल्यानंतर ते म्हणले की अशोक खरातांसोबत त्याचा व्यवहार झाल्यानंतर तिथले पैसे आल्यानंतर तुम्हाला देऊ, पण त्यांनी काही ती परत रक्कम दिली नाही। आम्ही पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर ते जे एजंट आहेत त्यांनी तेवढ्या आवाक्यात भरपूर जमिनी गोळा केलेल्या आहेत, ते अशोक खराताचेच एजंट आहेत। आणि आम्ही पैसे मागायला गेल्यानंतर त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आम्हाला, तुमच्या वडिलांना मारून टाकू, असं करू, जादू तंत्रमंत्र अशा भीती दाखवले त्यांनी। मग तिचं तर जी जमीन आहे त्या जमिनीवर सध्या आमचाच ताबा आहे। त्यांनी आमचे पैसे तरी परत द्यावे, नाहीतर आमची जमीन तर आम्हाला परत द्यावी, आमची एवढी मागणी आहे। आणि पत्रकार परिषद व्हायच्या अगोदर पण त्यांचे काही अज्ञात लोक आली होती, त्यांनी धमकी दिली होती की तुम्ही असं बोला तुम्ही, आणि बरेच लोक असे सांगतात की तुम्ही त्यांच्या नादी लागू नका, ती मोठी लोक आहेत ती तुम्हाला मारून टाकतील ही असं। ॲडव्होकेट योगेश पवार, भोंदूबाबा अशोक खरात यांचे एजंट प्रत्येक सिटीमध्ये ग्रामीणमध्ये आहेत। त्या एजंट यांचं एकच काम आहे, जिथनं शक्तीपीठ महामार्ग जाते किंवा हायवे जाते त्या हायवेच्या जमिनी शोधायच्या, त्याचे रट नंबर काढायचे आणि त्या जमिनी संबंधित क्षेत्रफळांना दम देऊन जादूटोणाची भीती दाखवून
स्वस्तामध्ये राहायच्या आणि त्यापैकी थोडे बहुत पैसे द्यायचे आणि बाकीचे पैसे द्यायचे नाहीत. मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं सांगायचे, राष्ट्रीय नेत्यांची नावं सांगायची, जादू टोण्याची भीती दाखवायची. तसाच एक प्रकार सध्या आमचे जे बक्षराजे आहेत बनसोडे काका यांच्या बाबतीत असंच झालं. त्यांची जी जमीन होती त्या जमिनीचा 1.5 कोटीमध्ये व्यवहार होऊन सुद्धा त्यांना फक्त त्याच्यापैकी 50 लाख रुपये देसाई अजून 1 कोटी ते द्यायचे. 1 कोटी जेव्हा त्यांना मारत होते एजंटना आणि त्या बंधूबाबांना, तर तो एजंट आणि बंधूबाबा यांना दम द्यायचा की तुमचा संसार मोडून टाकीन, तुमच्या जावयांना जीवन ठेवणार नाही, तुमचा कुटुंब उद्ध्वस्त करून टाकीन, त्यांना सापाची भीती दाखवायचा. तसंच हे भीती दाखवून सुद्धा त्यांचे पैसे ते देत नव्हते. आणि पैसे देण्याचा तर विषय सोडाच, त्या बंधूबाबा अशोक खरातने शासनाची एवढी मोठी फसवणूक आहे, जी जमिनीमध्ये झाडच नाहीत, जे बागायत नाही आहे, बागाची बागायत नाही आहे, अशी बागायत नसताना सुद्धा ती जमिनीमध्ये 2000 झाडं आहेत असे दाखवून त्याची शास्त्रीय किंमत 79,000 असताना ती जमीन 2.5 कोटीमध्ये विकत घेऊन त्या माध्यमातून शासनाचे जे संपादनाचे जे पैसे येणार आहेत 8-10 कोटी शासनाकडून 8 ते 10 कोटी हडपण्याचा त्यांचा डाव होता. तसंच बंधूबाबाचा जो 2 कोटीचा जो विषय जे 2 नंबरचे ट्रॅश आहे ते 2 नंबर ट्रॅश 1 नंबर करण्यासाठी असे एजंट जे 20-25 जे शास्त्रीय किंमत आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त भावाने जमीन विकत द्यायची, त्याचे संपादनाचे पैसे घ्यायचा आणि 2 नंबर पैसा 1 नंबर ट्रास हे मोठे सिंडिकेट आहे, ह्याची चौकशी व्हावी. ईडीमध्ये जी ऋण नोंद आहे त्या ईडीमध्ये ह्या 2.5 कोटीचा जो व्यवहार आहे त्याची चौकशी व्हावी आणि आमचे जे बनसोडे काका आहेत त्यांचे 1 कोटी वापस द्यावे. तसंच ह्याच्यामध्ये मोठं सिंडिकेट आहे, हे सिंडिकेट ओपन व्हावं आणि जो एजंट आहे बंधूबाबाचा त्या एजंटचा धंदाच हे आहे, शक्तीपीठ आणि हायवे जिथून जात आहे त्या हायवेच्या साईडच्या आणि शक्तीपीठच्या साईडच्या आसपासच्या जमिनी बंधूबाबाच्या नावाने घेऊन द्यायच्या आणि ह्याच्या पाठीमागं राष्ट्रीय नेत्याचं स्वातंत्र्य मॅडम यांचा किंवा अन्य काही नेत्यांचा हात आहे. त्याच्याशिवाय बंधूबाबा किंवा त्यांच्या एजंटना ह्या जमिनी कोणत्या जमिनी हायवेमध्ये जातात हे समजू शकत नाही. तर ह्याची चौकशी व्हावी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे संपादन होत आहे त्या संपादनाच्या माध्यमातून बंधूबाबा किंवा त्याच्या एजंटचे ज्यांच्या जमिनी या संपादनाच्या गटाच्या आसपास आहेत त्याची चौकशी व्हावी, शासन जमा व्हावेत किंवा संबंधित क्षेत्राच्या नावे वापस द्याव्यात. आणि आत्ता आम्ही SP ऑफिसमध्ये जाऊन बंधूबाबा अशोक खरात विषयी आम्ही गुन्हा नोंदवण्यासाठी आम्ही निवेदन देऊन असतोय, त्याच्यामध्ये गुन्हा नोंदवावा ही आमची अपेक्षा आहे. तसंच SITच्या माध्यमातून सुद्धा ह्या विषयाची चौकशी व्हावी आणि आमचे जे बनसोडे काका आहेत, बनसोडे कुटुंब आहेत त्यांना न्याय भेटावा आणि त्यांची 1 कोटी वापस भेटावेत, अन्यथा त्यांची जमीन त्यांच्या नावे करण्यात यावी ही आमची मागणी आहे.